नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज काहीतरी तुम्हाला खास सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या चॅनलवर रोज नवनवीन काहीतरी मी तुम्हाला सांगत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला जोडून राहा. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका. माणसाच्या मनात नेहमी काहीतरी खतखत असते की मी हे करू शकलो नाही, ते करू शकलो नाही, माझ्याच्याने हे झालं नाही, ते झालं नाही, माझं हे स्वप्न पूर्ण झालं नाही, माझं ते स्वप्न पूर्ण झालं नाही. अशा अनेक गोष्टी माणसाच्या मनात माणसाचं हृदय कोरत असतात. म्हणून त्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की जरी तुमची काही इच्छा पूर्ण राहिली असेल, तुमच्या मनात काही जुन्या गोष्टींबद्दल खतखत असेल, तर ती सर्व मनातून काढून टाका. कारण वेळ कोणावरही येऊ शकते. प्रत्येकाला सर्व काही भेटेल असं नाही. हे मनुष्य जीवन आहे. या जीवनात भगवंताने जेवढं दिलं त्यामध्ये सुखी राहायला शिका. जो माणूस काही ना काही मिळवण्यासाठी रोज धडपड करत असतो, जो माणूस जीवनात काही ना काही प्राप्त करण्यासाठी आपलं सुखी समाधानी जीवन दुःखात टाकत असतो, अशा माणसाला जीवनात कधीच परिपूर्ण सुख मिळत नाही. तुम्हाला जिवंत अनेक उदाहरणं बघायला मिळतील. काही लोक छोटासा संसार करतात, छोट्याशा कुटुंबामध्ये सुखी राहतात. ना त्यांच्याकडे आलिशान गाडी असते, ना त्यांच्याकडे मोठा बंगला असतो, ना त्यांच्याकडे खूप सारी संपत्ती असती, तरी ते सुखी असतात. मग का असतात? कारण त्यांनी छोट्याशा दुनियेत आपलं समाधान मानलं आहे. त्यांनी आपल्या परिवाराला आपलं सुख मानलं आहे. परंतु काही गोष्टींमध्ये आपण काही ना काही कमी शोधत असतो, आणि जेव्हा ही कमी शोधण्याची सवय आपल्याला लागते तेव्हा माणूस सुखापासून वंचित होतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. परमेश्वरावर विश्वास असावा, परंतु परमेश्वरावर चुकीचा कुठलाही निर्णय टाकू नये. कारण निर्णय आपला चुकतो, भगवंताचा निर्णय कधीच चुकत नाही. भगवंतावर विश्वास ठेवलाच पाहिजे. परंतु भगवंताचा निर्णय चुकलाय असं म्हणणं कितपत योग्य आहे? भगवंताने जे काही केलं ते योग्य परिस्थितीनुसारच केलं. त्यासाठी भगवंताला दोषी धरू नका. आपण जीवनात काय चुकी करतो हे अगोदर शोधा, त्यानंतर पुढची गोष्ट शोधा. सर्वप्रथम आपल्याला हेच माहीत नाही की आपण आपल्या जीवनात काय सार्थक करणार आहोत. आपलं ध्येयच आपण निश्चित केलेलं नाही, आणि आपण भगवंतावर बोट करतो आहे. जीवनात जेव्हा काही तुम्हाला चुकीचं वाटेल तेव्हा त्याच क्षणी ती गोष्ट ओळखायला शिका, ती गोष्ट समजून घ्यायला शिका. कारण जेव्हा गोष्ट दोन्ही बाजूनी बघितली जाते तेव्हा ती बरोबर आहे हे शेवटी सिद्ध होतं. परंतु आपण एकाच बाजूने ती गोष्ट बघतो, त्यामुळे ती आपल्याला चुकीची वाटत असते. तुमच्या घरात काही वाईट गोष्ट घडली हे तुम्हाला दिसतं, परंतु त्यामागील कारण जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला समजेल की हो, हे झालं, हे बरं झालं, हे योग्य कारणासाठी झालं. याची तुम्हाला शेवटी जाणीव नक्की होते. म्हणून कुठलीही गोष्ट झाली तरी लगेच भगवंताला दोषी धरू नका. जीवनाच्या मार्गात तुम्हाला अनेक अडथळे येतील, परंतु प्रत्येक अडथळ्यावर मात करणं ही तुमची खासियत असली पाहिजे. थोडंसं संकट आलं मग लगेच माघारी फिरायचं का? तर अजिबात नाही. संकटे कितीही येऊ द्या, कितीही तुम्हाला त्रास होऊ द्या, परंतु तुम्ही एकदा ध्येयाचा मार्ग निवडला की तो सोडायचाच नाही. भक्तांनो, तुमच्या जीवनातील अनेक असे प्रसंग असतील जे तुम्हाला देवाची आठवण करून देत असतील. कारण तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा केव्हा आपल्या जीवनात खूप मोठं संकट येतं तेव्हा आपल्याला मदत करण्यासाठी आपले भगवंतच आपल्या मदतीसाठी येत असतात. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या जीवनात असे काही भगवंताबद्दल अनुभव मिळाले असतील तर आपले अनुभव आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण आपले अनुभव आमच्यासाठी खूप अनमोल आहेत. भगवंताच्या असण्यावर ज्याने विश्वास ठेवला त्याला जीवनात कधी ना कधी काहीतरी अनुभव नक्की मिळाला.
फार काही करता नाही आलं तरी चालेल, परंतु कोणाबद्दल वाईट तरी चिंतू नका. जीवनात तुम्हाला फार काही मोठं करण्याची अपेक्षा असेल, परंतु तुमच्याच्याने होत नसेल तर थोड्या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका. तुम्ही तुमचे प्रयत्न नक्की करा, मी त्याबद्दल तुम्हाला काहीच सांगणार नाही. तुमचे प्रयत्न हे तुम्ही केलेच पाहिजे, त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला जमत नसेल किंवा त्याबद्दल आपल्याला योग्य माहिती नसेल, ज्ञान नसेल आणि आपण चुकीच्या मार्गाने ती गोष्ट करत असू, तर थोडंसं थांबा. काय चुकतंय हे बघा. तुम्हाला जीवनाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ती गोष्ट मिळेलच, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य मार्ग निवडलात का याची आधी पुष्टी करा. तुम्ही प्रयत्न केले तर सर्व काही शक्य नक्कीच होईल, परंतु कधीकधी माणसाच्या हाताला 100% सर्व काही लागतं असं नाही. काहीतरी जीवनात मागे सुटतं आणि ते सोडून आपल्याला पुढे जावंच लागतं. त्यासाठी स्वतःच्या मनाला आजारी करू नका, उलट स्वतःच्या मनाला उभारी द्या. माझ्या हातून हे सुटलं ना, हे राहिलं ना, मी याच्यापेक्षा आणखी नवीन काहीतरी करेन. जीवनात पुढे जाऊन मी काहीतरी नवीन नक्की करीन, असं स्वतःला समजावून सांगा. जेव्हा तुम्ही असं स्वतःच्या मनाला सांगाल तेव्हा आपोआप तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक बदलेल. आणि जेव्हा सकारात्मक विचार असतो तेव्हा जीवनात सर्व काही सकारात्मक घडत असतं. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा संदेश देणारा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.